नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्याची ही अपडेट समोर येते. 15,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत सुद्धा देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 1995 मधील प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. तर 1995 ते 97 काळामध्ये सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र आता कोकाटेंना ठोठावलेल्या शिक्षेनंतर कोकाटे स्वतःहून राजीनामा देणार की मुख्यमंत्री फडणवीस त्यांचा राजीनामा घेणार असा सवाल विचारला जातोय. आणि अशातच आता न्यायालयाने एक मोठा दिलासा कृषी मंत्री कोकाटेंना दिला असं म्हणावं लागेल. 15,000च्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. तर माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सरकारी वकील पूनम घोडके यांच्याशी बातचीत केलेली आहे. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी बघूयात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये तब्बल 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड न्यायालयाने ठोठावलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय होतं, या प्रकरणामध्ये न्यायालयाने ही शिक्षा का सुनावली आहे, या सगळ्या प्रकरणाविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी सरकारी वकील पूनम घोडके आहे. हे 1989 ते 29/11/94 दरम्यान हे जे आहे महाराष्ट्र शासनाचं 10% रिझर्व्ह कोटा असतो सदनिकेचा, जे मुख्यमंत्री निधीतून तो दिला जातो. तर हे जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांच्याबरोबर इतर 3 जण यांनी 30,000पेक्षा कमी उत्पन्न आहे असं दाखवून आणि त्यांच्या नावावर कुठलाही रहिवास नाहीये असं दाखवून ते मुख्यमंत्री निधीतून ते जे आहे निर्माण व्ह्यू अपार्टमेंट कॅनडा कॉर्नर नाशिक इथे ते फ्लॅट्स मिळवलेले होते. आणि हे इतर जे 3 आहे यांचे पण फ्लॅट्स जे आहे माणिकराव कोकाटे हेच वापरत होते आणि त्यात त्यांनी काही इलिगल कन्स्ट्रक्शनही केलं होतं अशा प्रकारची तक्रार हे जे आहे विश्वनाथ भास्कर पाटील हे ULCचे ॲडिशनल कलेक्टर होते. त्यांनी पूर्ण एन्क्वायरी करून तशी सरकारवाडा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी चार्जशीट दाखल केलं. चार्जशीट दाखल झाल्यानंतर ही केस सुनावणीसाठी लागली. आरोपींविरुद्ध भादवी कलम 420, 465, 467, 468, 471, 474 आणि 34 अन्वये चार्जेस फ्रेम करण्यात आले. यात सरकार पक्षातर्फे एकूण आम्ही 10 साक्षीदार तपासले होते. तर त्या 10 साक्षीदारांचा जो साक्षी पुरावा आहे तो ग्राह्य धरून मेहरबान न्यायालयाने आज त्यांना शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेत नेमकी तरतूद काय आहे आणि यामध्ये जे 10 साक्षीदार तुम्ही तपासले हे नेमके कोण होते आणि जे इतर 4 त्यांच्याबरोबर जे होते त्यांचेही फ्लॅट तुम्ही जसं म्हणताय की माणिकराव कोकाटे हेच वापरत होते, त्यांची काय नावं होती, त्यांचे फ्लॅट नेमके कुठल्या नंबरचे होते? ते फ्लॅट नंबर तर डिटेल आता ते जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा त्याच्यात बघावी लागेल. हे 1 नंबरला जे होते आरोपी नंबर 1 जे होते ते माणिकराव शिवाजी कोकाटे, 2 नंबर विजय शिवाजी कोकाटे त्यांचे बंधू, 3 नंबर पोपट गंगाराम सोनवरे आणि 4 नंबर प्रशांत त्रिंबक गोवर्धने असे हे 4 जण होते. 4 दोषारोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं. आणि याच्यात जे आम्ही तुम्हाला सांगितलं साक्षीदार तपासलेले आहेत ते जे साक्षीदार होते ते पोलीस पाटील होते सिन्नरचे. त्यात काही नावं आहेत? विलास विठ्ठल खांडेकर म्हणून पोलीस पाटील होते. तसंच ULC डिपार्टमेंटचे काही क्लर्क होते. तसंच जे कोपरगाव साखर कारखान्याला हे जे आहे यांचं म्हणजे ऊस जात होता, जी फायनान्शियल कंडिशन जी होती त्यांची ती सदन होती हे दाखवण्यासाठी जे कोपरगाव साखर कारखान्याचे बाळासाहेब नरोडे म्हणून होते अकाउंट ऑफिसर, त्यांनाही आम्ही तपासलं होतं. आणि नामदेव रोहिदास पवार म्हणून जे तपासी अधिकारी होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तपास करून हे दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो निकाल लागलेला आहे कोर्टाकडून, हा निकाल देण्यात आला, त्यामध्ये महत्वाचा दुवा नेमका काय ठरला? महत्वाचा दुवा म्हणजे हाच की हे जे साक्षी पुरावे जे आहे ते सर्व आहे. आणि हे जे बघितलं तर त्यांनी सांगितलं होतं की वकिली व्यवसाय करतो, त्यांची वडिलोपार्जित जमीनही होती, त्या अनुषंगाने पुरावे आलेले होते, 7 उतारे होते, तसंच 6 ज्या एंट्रीज होत्या. म्हणजे जो पुरावा होता त्यावरून असं दिसत होतं की यांची परिस्थिती ही सधन होती. जे तो क्रायटेरिया आहे बिलो 30,000 जो आहे अॅन्युअल इन्कम त्याच्यात हे कुठेही बसत नव्हतं.
तो नेमका निकष काय आहे त्या फ्लॅटच्या संदर्भातला त्या किंवा फ्लॅटच्या संदर्भात असं आहे की 30,000पेक्षा कमी उत्पन्न त्यात हवं आणि त्यांच्या नावावर कुठलंही घर नसावं. हे कसं मिळतं म्हणजे सरकारकडनं जर घ्यायचं तर हे मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार मंत्रालयातून ही सर्व प्रोसिजर होत असते. मग ह्या माणिकराव कोकाटेंना जो फ्लॅट मिळाला त्याच्यामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांची शिफारस होती, असं काही पत्र होतं का त्याचं? होते मुख्यमंत्र्यांच्या शिफारसांचे पत्र होते, नावं आहे त्याच्यात काही? आहेत तसे पत्र दाखल केलेले आहेत. कोण होतं त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री, असं काही पत्र? आता भरपूर आहेत ते, शरद पवारांपासून सर्व आहेत त्याच्यात, नावं आहेत त्याच्यात, जे आहे लेटर हेड्स आहेत ते दाखल आहेत. ओके. या सगळ्यामध्ये हे जे फ्लॅट आहे हे नेमके कुणाला दिले जातात आणि याच्यामध्ये जी तरतूद आहे फ्लॅट देण्याची ती नेमकी काय आहे? आता तरतूद ह्याच्यात जे आहे ना, जो मोस्ट म्हणजे मेन क्रायटेरिया आहे की ज्यांचं उत्पन्न 30,000पेक्षा कमी आणि ज्यांच्या नावावर कुठलंही घर नाही, हा मेन त्यात क्रायटेरिया होता. आणि माणिकराव कोकाटेंनी तेच दाखवलं, पण त्याच्यावर त्यावेळेला काय होतं त्यांच्याकडे प्रॉपर्टी? आता ते सदन होते, त्यांचा जो आहे शेतातला ऊस जो आहे तो साखर कारखान्याला जात होता, त्यांचे वडिलोपार्जित शेती होती, त्यांचं जे उत्पन्न आहे ते जे आहे जे साखर कारखान्याच्या माध्यमातून जे ऊस जात होतं त्या माध्यमातून जे उत्पन्न येत होतं त्या अनुषंगाने आम्ही विटनेस तपासले आहे. खतावणी रजिस्टर आहेत, त्यांचे जे चेकने त्यांना पेमेंट झालेले आहेत त्याबाबतचे पण पुरावे आणलेले होते आम्ही तसे रेकॉर्डवर. 2 वर्षापर्यंत जर त्यात शिक्षा झालेली असेल तर डिस्क्वालिफाय होऊ शकतं. आता यापूर्वीच आपण राहुल गांधींच्या बाबतीत हे बघितलेलं आहे. पण तुमची मागणी असणार आहे का ह्या सगळ्या याच्यामध्ये? आता हा जो निकाल दिलाय ना, ह्यात कोर्टाने जे ULC आणि जे डेप्युटी कलेक्टर आहेत म्हाडाचे त्यांना सुद्धा ते जे आहे जे सदनिका त्यांना अलॉट केल्या होत्या ते परत घेण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. तसंही कोर्टाने निकालात नमूद केलेलं आहे. तर मग ही जी आहे पुढची कारवाई ते म्हाडा आणि ULC डिपार्टमेंटचे जे संबंधित अधिकारी आहे त्यांना आता पुढे करावी लागणार आहे. तर या सगळ्या प्रकरणामुळे एक बाब प्रकर्षानं जाणवलेली आहे, ती म्हणजे पदाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीनं घरं लाटली जातात. जी घरं सामान्यांना सहज मिळत नाही ती घरं मंत्री आमदार कशा पद्धतीने मिळवतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शासकीय यंत्रणा देखील कशा पद्धतीने त्यांना मदत करतात. उत्पन्नाचा दाखला त्यांना सहज कमी उत्पन्नाचा कसा मिळाला, या सगळ्या प्रकरणात आता पुढे काय काय कारवाई होते बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद हे धोक्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात पुढे काय कारवाई होईल हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह माणिकराव, लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे. त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते. माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती. त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे. मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे. मी अजून वाचलेलं नाही. वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन. राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, त्यामुळे मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. मंत्री माणिकराव कोकाटे याआधी सुद्धा आपल्या वक्तव्यावरून वादात अडकले होते. त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती आणि सरकारी योजनांमध्ये गैरव्यवहार होतच असतात असे विधान त्यांनी केलेलं होतं. त्यावरून वाद निर्माण झालेला होता. वाद त्यांनी ओढावून घेतलेला होता आणि आता त्यांना शिक्षा झालेली आहे 2 वर्षांची. त्यांनी फसवणूक केली आणि कागदपत्रांची फेरफार केली असा आरोप त्यांच्यावर केलेला होता. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. पण त्यातून असं वाटतं की आता ही पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही.